रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कामगारांना भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने थेट चिरडलं। बस चालकाचा ताबा सुटला, रस्त्यावरून बस खाली उतरली आणि सगळं काही उद्ध्वस्त करून गेली। उरण तालुक्यातील खोपटे नजीक हा भीषण अपघात घडलाय। या अपघातात एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। NMT चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलंय। पण या भीषण अपघातात 4 लोक गंभीर जखमी झालेत, तर एकाने कायमचा जगाला निरोप दिलाय। वाहतुकीचे नियम पाळल्यावर शक्यतो अपघात टळतात, पण रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या या कामगारांनी सगळे नियम पाळले तरी यांना नाहक अपघाताला समोर जावं लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आता हा दुसरा अँगल पहा। तुम्ही व्हिडिओत पाहू शकतात, 2 कामगार टेम्पोतून हातगाड्या उतरवतायत। त्यांना पुसटशीही कल्पना नाहीये की अगदी काही क्षणातच त्यांच्यावर अक्षरशः काळ चालून येणार आहे। टेम्पोच्या अगदी शेजारी एक व्यक्ती आपली दुचाकी काढतोय। तो दुचाकी काढून रस्त्यावर येईन तितक्यातच नियंत्रण सुटलेली भरधाव बस त्यांच्या दिशेला येते। सुदैवाने बसकडे एका कामगाराचं लक्ष जातं। तो आपल्या दुसऱ्या साथीदारालाही सावध करतो आणि प्रसंगावधान राखत दोन्हीही गाडीतून उड्या मारतात। पण यात गाडी काढून निघालेला तो माणूस मृत्यूच्या कचाट्यात सापडतो। नियंत्रण सुटलेल्या बसचा वेग इतका भीषण होता की रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या टेम्पोला ती फरफटत नेते। काही क्षणासाठी रस्त्यावर धुळीचे लोट पसरतात। यातच 4 लोक गंभीर जखमी होतात आणि एकाचा नाहक बळी जातो। या अपघाताने अनेकांना हादरवून सोडले। मृत्यू कधी, कुठे, कुणाला कसं आलिंगन देईन याचा काहीच नेम नाहीये। ही अधोरेखित करणारी ही घटना आहे। रस्त्यालगत काम करणाऱ्या किंवा गाडी काढणाऱ्या त्या माणसांचा दोष नसताना त्यांच्यावर काळ चालून आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला। या घटनेने आता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।